शिंदेंची शिवसेना फुटीच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे आणि त्याला कारणही तसंच आहे। शिंदेंच्या शिवसेनेतले दोन नेते एकमेकांवरच डोळे वटारतायत। पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। तुम्ही तर सिल्लोडला यायला इतका सोपं नाहीये, परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार। आमच्या नादाला लागाल, सोडणार नाही, हे तेवढंच खरं आहे। शिवसेनेमध्ये वर्चस्वाची लढाई। शिवसेनेतील नेतेच एकमेकांना डोळे दाखवतायत। संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तारांमध्ये संघर्ष। दोनही नेत्यांच्या संघर्षामुळे शिवसेनेचं मोठं नुकसान। शिवसेना म्हणजे थेट विरोधकांच्या अंगावर जाणारी संघटना। शिवसेनेनं आजवर विरोधकांना आणि विरोधी पक्षांना थेट दंड थोपटत आव्हान दिलं। शिवसेना स्टाईल धडाही अनेकांना शिकवला, पण आता या शिवसेनेच्या दोन नेत्यांमधून विस्तवही जात नाहीये। थेट एकमेकांना आव्हान देत हे दोघेही नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत। शिवसेना आमदार अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय शिरसाट हे एकमेकांना खुलेआम आव्हान देत आहेत। तुम्ही तर सिल्लोडला यायला इतका सोपं नाहीये, परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार। आमच्या नादाला लागाल, सोडणार नाही, हे तेवढंच खरं आहे। अब्दुल सत्तार यांचा संभाजीनगरमध्ये नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी त्यांनी संजय शिरसाट यांना नाव न घेता दम भरल्याचं दृश्य आहे। काही लोक म्हणतात सिल्लोड, अरे सिल्लोड काय, मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि इथलची कोणाची गुंडगिरी किती आहे, त्याला कसं थांबवायचं हे बी निर्णय मीच घेणार आणि येणार। सत्तारांच्या आव्हानाला उत्तर देत संजय शिरसाटांनी थेट आमच्या नादाला लागाल तर सोडणार नाही असा इशाराच दिलाय। संजना, चिंता करू नको रे, हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी। बिचारी उभी राहिली, तिला पाडायला पैसे लावतात, पडली पाहिजे म्हणतात एका महिलेसाठी। अरे बांगड्या भराना चाल्या हो, कशाला राजकारण करता? शिवसेनेत दिवार उभी राहते की काय असंच या दोन दिग्गज नेत्यांच्या शाब्दिक संघर्षावरून दिसतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत विचार केल्यास शिवसेनेकरता ही धोक्याची घंटा ठरू शकते। त्यामुळे एकनाथ शिंदे आता डॅमेज कंट्रोल कसं करणार? संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांचं मनोमिलन होणार का, की येणाऱ्या काळात हा संघर्ष आणखीन तीव्र होणार हे येणारी वेळच ठरवेल। पण अहंकाराचं सुरू झालेलं हे युद्ध शिवसेनेला मोठ्या अडचणीत टाकू शकतं। विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांना पाडण्यासाठी काम केलं असल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे। आणि एवढंच काय, तर स्वतः नेते बोलून दाखवतायत की या नेत्यानं मला पाडण्यासाठी प्रयत्न केलेला होता आणि माझ्या विरोधकांना मदत केलेली होती। आणि याच आरोपानंतर किंवा याच माहितीनंतर आता हा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।